नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामध्ये आपण सममूल्य अपूर्णांक यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। आता बघा, अपूर्णांकामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एखादी आकृती देतात, त्याचे विशिष्ट भाग केले जातात, मग तो आपण अंश आणि छेदामध्ये लिहितो, त्यालाच आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो। आता बघा, इथे हा एक चौकोन आहे, याचे आपल्याला दोन भाग करून दाखवलेत। मग रेखांकित भाग आपल्याला विचारले, मग एकूण भाग किती आहेत तर 2 आहेत, म्हणून मग तो छेदामध्ये लिहिलेला आहे। बघा, इथे हे छेदामध्ये दिलेलं आहे आणि या दोन भागापैकी एक भाग रंगवलेला आहे, म्हणून मी इथे घेताना काय घेतलेलं आहे, वर 1 लिहिलेलं आहे, अंशामध्ये 1 लिहिलं आहे, म्हणजे 2 पैकी 1 भाग, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अर्धा भाग म्हणतो। आता दुसऱ्या आकृतीचे एकूण भाग केलेले आहेत 4, जे की छेदामध्ये लिहिलेले आहेत, आणि जेवढा भाग रंगवलाय 2 भाग रंगवलाय, म्हणून मग 2 काय केलेला आहे, वर अंशामध्ये लिहून घेतलेला आहे। मग हा भाग किती झाला तर बघा, इथे भाग जातो बे 1 के बे, बे दुने 4, मग 1/2 म्हणजेच किती झाला, हा सुद्धा आकृतीचा अर्धा भाग झाला। 1/2 यालाच आपण अपूर्णांक म्हणतो। आता रेखांकित भाग तिसऱ्या आकृतीमध्ये पण सेम तसंच आहे। बघा, एकूण भाग आहेत 6, त्याच्यापैकी घेतलेत किती भाग, 3, मग इथे सुद्धा 3/6, मग इथे पण भाग जातो 3 1 3, 3 दुणे 6, म्हणजे हा सुद्धा या आकृतीचा अर्धा भाग दाखवलेला आहे, फक्त तो वेगवेगळ्या अपूर्णांकामध्ये आपल्याला इथे दाखवलेला आहे। बघा, प्रत्येक आकृतीचा अर्धाच भाग आहे, फक्त तो दाखवताना काय केले, त्याचे भाग जास्त दाखवलेले आहेत, पण तो अर्धाच भाग आहे दिलेल्या आकृतीचा। आता इथे रेखांकित भाग आहेत, एकूण 8 भाग आहेत, त्याच्यापैकी 4 भाग रंगवलाय, मग आपण तो 4/8 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, किंवा आपण 4 1 4, 4 4 दुने 8 म्हणजे अर्धा या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। आता याच्यामध्ये हे झालं अपूर्णांक, पण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला स्वाध्यायामध्ये तेच बघायचं आहे। मग बघा, 2 किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांकांची किंमत समान येत असेल तर त्या सर्व अपूर्णांकांना आपण काय म्हणतो, सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो। याच्यामध्ये दुसरा नियम आहे, कोणत्याही अपूर्णांकांच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असता मूळ अपूर्णांकांशी सममूल्य अपूर्णांक मिळतो। बघा, अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक आणि सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा याच्यावरील उदाहरण म्हणजे स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब समोरील बेल बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। चला स्वाध्याय सोडवून घेऊया। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, 3/11 सममूल्य अपूर्णांक कोणता। आता आपण प्रत्येक पर्यायानुसार जाऊया। तर बघा, इथे 6/11 आहे, मग याला भाग जातो का, नाही जात आहे, कारण 6 ही समसंख्या आहे आणि 11 विषम संख्या आहे, आणि त्याच्यामुळे हे दोन्ही संख्यांना एकत्र भाग जात नाही, त्याच्यामुळे हाच अपूर्णांक येणार आहे। आता दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, 60/220 आहे, या शून्याला आपण हे शून्य कट केले। आता इथे बघा, याला जर आपण 2 ने भागलं तर बे 3 6 आणि बे 1 के बे, बे 1 के बे, मग आलं किती उत्तर, 3/11। मग बघा बरं, आपल्याला 3/11चा सममूल्य अपूर्णांक पाहिजे होता। सममूल्य अपूर्णांक म्हणजे तसंच उत्तर कोणत्या संख्येला भागल्यावर, या संख्येला भागल्यावर हे उत्तर मिळालं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 60/220, कारण याला जर आपण 2 ने भागलं तर आपलं बरोबर उत्तर हे मिळते, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता इथे बघा, इथे मात्र ह्या संख्येला भाग जातोय का नाही, आणि याही संख्येला जरी भाग घालवला तरी ही संख्या मिळत नाही, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, 95/133चा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक कोणता। मग आता बघा, आपल्याला दिलेली संख्या आहे 95 आणि त्याचा छेद आहे 133, आणि याचा अंश किती आला पाहिजे, अंश आला पाहिजे 5। मग बघा, आता याला आपण काय करायचं, मग अंश 5 येण्यासाठी
या 95ला आपण 5ने भागूया। इथे 5ने भागलं असतं पण 133ला 5ने भाग जात नाही। इथे आपल्याला दोन्ही संख्येला सेमने भागायचं आहे म्हणून आपण इथे 5 अंश आपल्याला विचारले, काय सांगितलं होतं 5च अंश आला पाहिजे म्हणून इथे आपण या संख्येला काय करूया 5ने भागून घेऊया। मग बघा 5 एक्के 5, 9तून 5 गेले 4 राहिले, वरून हा 5 खाली घेतला, 5 9 45 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आलं आहे 19 म्हणून आपण इथे काय करायचं 95 भागिले 19, वर जर आपण 19ने भागले तर खाली सुद्धा छेदामध्ये सुद्धा 19ने भागून घ्यायचं। मग बघा 19ने जर 95ला भागलं तर भागाकार बरोबर 5च येतो, म्हणजे 19 5 95, मग अंश किती आलाय 5 आलाय। मग 19च्या पाड्यामध्ये 133 आहेत, 19 7 133, मग खाली छेदामध्ये कोणती संख्या भेटते तर 7। मग बघा बरं 5 अंश छेद 7 इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 95 अंश छेद 133चा अंश 5 असलेला सममूल्य अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1 5 अंश छेद 7। तिसरा प्रश्न आहे 5 अंश छेद 8 अधिक 3 अंश छेद 16 ही बेरीज पुढीलपैकी कोणत्या बेरजेशी सममूल्य आहे। आता बघा ही बेरीज करण्यासाठी आपल्याला आधी काय केलं पाहिजे, छेद समान केला पाहिजे म्हणून आपण काय करूया, हे आहे तसं लिहून घेतलं दिलेला अपूर्णांक। आता बघा 8च्या पाड्यामध्ये 16 आहेत, म्हणजे 8ला जर आपण 2ने गुणलं तर 16 येतात। मग खाली छेदामध्ये जर 2ने गुणले तर वर अंशामध्ये सुद्धा काय करायचं असतं 2ने गुणून घ्यायचं असतं। मग बघा 5 दुने 10, 8 दुने 16 अधिक हे इकडचं 3 अंश छेद 16। बघा छेद समान झाला, मग आपण अंशांची काय करूया बेरीज करूया। मग 10 अधिक 3 बरोबर किती 13। मग खालीलपैकी कोणतं असं हे आहे की ज्याचं 13 अंश छेद 16 हे उत्तर येते। आपण पर्याय क्रमांक 1 बघूया आधी। बघा इथे 10 आहे छेद 16 अधिक 6 आणि इथे आहे 32। मग आपल्याला माहिती आहे 16च्या पाड्यामध्ये 32 आहेत, म्हणजे 16ला जर आपण 2ने गुणलं तर 32 येतं, 16 दुने 32। मग छेदामध्ये 2ने गुणले म्हणून अंशामध्ये सुद्धा 2ने गुणून घेऊया। बघा 10 दुने 20, 16 दुने 32, 32 अधिकचे इथे अधिक 6 अंश छेद 32। बघा छेद समान झालाय म्हणून मग आपल्याला माहिती आहे अंशांची आपण काय करतो बेरीज करतो। मग 20 अधिक 6, ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस छेद एकदाच लिहून घ्यायचा असतो, या पद्धतीनं 20 अधिक 6 आणि छेद एकदाच लिहून घ्यायचा। मग 20 अधिक 6 बरोबर किती 26 आणि हे किती आहे 32 आहे। आता बघा इथे आपण 2ने भाग घालवू शकतो। मग बघा इथे जर आपण 2ने भाग घालवला तर बघा बे एक्के बे, बे त्रिक 6 म्हणजे 13 दुने 26 आलं। आपण इथे 2ने भाग घालवला आहे, मग बे एक्के बे, बे त्रिक 6 आणि इथे बघा बे एक्के बे ह्या तीनातला एक इथे राहिला, इथे 12 राहिले म्हणून इथे काय बेसक 12, मग इथे किती आलं 16। मग बघा काय आलं उत्तर 13 अंश छेद 16। बघा 13 अंश छेद 16। मग इथे बघा इथे पण तेच आहे 13 अंश छेद 16 म्हणून मग आपल्या इथे पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर आहे। बघा सममूल्य अपूर्णांक या बेरजेशी सममूल्य अपूर्णांक हेच आलेलं आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या जोडीतील अपूर्णांक सममूल्य आहेत। इथे बघा आपण डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 घेऊया। 5 अंश छेद 7 आणि इथे 15 अंश छेद 21 आहे। आता आपल्याला यांच्याच जोडीतील सममूल्य अपूर्णांक करायचं, जसं की या दोघांचा भाग घालून आपण एकच उत्तर आले पाहिजे, यांचा पण या पाहिजे, त्याचं मी पर्याय क्रमांक 2 घेतलाय। आता बघ इथे 5 अंश छेद 7 याला तर काही भाग जात नाहीये कारण दोन्ही सुद्धा कशा संख्या आहेत मूळ संख्या आहेत। आता इथे मात्र बघा 3 5 15 या संख्येला जर दोघांना 3ने भाग घालवला तर 3 5 15 आणि 3 7 21, मग आलं काय उत्तर 5 अंश छेद 7। मग बघा इथे पण 5 अंश छेद 7 आहे, याचं पण भागाकार याला भाग दिल्यावर याला 3ने भाग दिल्यावर 5 अंश छेद 7 आले, म्हणजे यांच्या जोडीतील अपूर्णांक कसा आहे सममूल्य अपूर्णांक आहे म्हणून मी इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2 हां हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे 5 अंश छेद 12 बरोबर 40 अंश छेद ब्रॅकेट, तर ब्रॅकेट बरोबर किती म्हणजे चौकोनाच्या जागी कोणता अंक ते आपल्याला काढायचा आहे। बघा दिलेला प्रश्न आहे तसं जरा लिहून घेऊया। 5 अंश छेद 12
बरोबर इथे आहे हे 40 आणि चौकोनाच्या जागी कोणता अंक आपल्याला माहीत नाही आहे. आता 5चा पाढा 40 पर्यंत म्हणायचा. मग 5 8 40. बघा 5ला जर आपण 8ने गुणलं तर 40 येतं. मग 5 8 40. मग अंशाला जर 40ने गुणले तर छेदाला सुद्धा अंशाला जर 8ने गुणले तर छेदाला सुद्धा काय करायचे, 8ने गुणून घ्यायचं. मग बघा 12 8 96. 12 8 96. मग 5 8 40. 12 8 96. मग चौकोनाच्या जागी कोणता अंक येणार आहे तर 96. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3 अंश छेद 4 व 2 अंश छेद 5 या दोन अपूर्णांकांचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्याच्या अंश व छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्यांनी गुणाल. आता बघा दिलेला अपूर्णांक कोणता आहे, 3 अंश छेद 4 आणि आहे इथे 2 अंश छेद 5. आता बघा ज्यावेळेस आपण सममूल्य अपूर्णांक करतो म्हणजे त्याचा पहिल्यांदा आधी छेद समान करतो. मग बघा 4च्या पाड्यामध्ये 5 नाही आहेत. 4ला कितीही कोणत्याच संख्येने गुणलं तरी 5 येत नाहीत आणि 5च्या पाड्यामध्ये सुद्धा 4 नाही आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो, छेद समान करण्यासाठी या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणतो. म्हणजे या 3 अंश छेद 4ला आपण काय करणार आहे, 5ने गुणणार आहोत. मग बघा पहिला अपूर्णांक हा आहे, याला आपण 5ने गुणले म्हणून मी इथे अनुक्रमे विचारले ना आपल्याला. मग याला आपण पहिल्यांदा 5ने गुणले म्हणून मी इथे लिहून घ्यायचं आहे पहिल्यांदा 5 आणि या दोघांना दुसऱ्या अपूर्णांकाला आपण याच्या छेदाने गुणणार आहोत. मग नंतर आपण 4ने गुणले म्हणून आपण नंतर इथे लिहून घ्यायचं आहे 4. बस बघा आता 3 5 15, 4 5 20, 2 चौक 8 आणि 5 चौक 20. बघा छेद समान झाला म्हणजे सममूल्य अपूर्णांक म्हणजे छेद समान झाले. ओके आपल्याला काय सांगितलं होतं, समान छेद सांगितलं होतं, समान छेद. मग आपण छेद समान करून घेतला. कधी समान झाला, ज्यावेळेस आपण 5 आणि 4ने अनुक्रमे गुणले तेव्हा. मग 5 आणि 4च पाहिजे कारण पहिल्यांदा आपण 5ने गुणले म्हणून पहिल्यांदा 5च येणार आहे आणि नंतरच्या अपूर्णांकाला आपण 4ने गुणले म्हणून 5 आणि 4. कारण इथे बऱ्याच वेळा मुलांचं कन्फ्युजन होतं की अरे 5 आणि 4 किंवा 4 आणि 5 लिहिलं तर काय होतंय, तसं नाही चालणार. पहिल्यांदा 5 आहे म्हणून मग पहिल्यांदा 5च येणार, दुसऱ्यांदा 4ने म्हणून मी इथे दुसऱ्यांदा 4 म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 3 गुणिले 5 छेदामध्ये 8 गुणिले 7 या गुणाकाराशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता. आधी आपण यांचाच गुणाकार करून घेऊया मगच आपल्याला उत्तर काढता येईल. मग 3 गुणिले 5 आणि छेदामध्ये 8 गुणिले 7. मग बघा 3 5 15 आणि 7 8 किंवा 8 7 56. आता बघा 15 अंश छेद 56. आता प्रत्येक पर्यायाचं दाखवत बसलं तर उशीर होईल, व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळे मी डायरेक्ट जे उत्तर आहे आपलं तेच बघते. 30 अंश छेद 12 आहे. बघा इथे 30 अंश आणि छेद 112 आहे. याला जर आपण 2ने भागलं, बघा याला जर आपण 2ने भागलं तर बघा बे 1 बे इथे 1 राहिला, 3तला 1 इथे राहिला 10. मग बे 5 10. बघा 15 2 30 म्हणजे 30 भागिले 2 केलं की 15 येतं. याला जर 112ला 2ने भागलं तर बघा बे 5 10 आणि बे 1 12 यांचा जर भागाकार केला तर उत्तर किती येतं 56. मग इथे बघा 15 अंश छेद 56, इथे पण 15 अंश छेद 56. मग आपल्याला सममूल्य अपूर्णांक विचारला होता म्हणून आपण तो या पद्धतीने काढून घेतला म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 30 अंश छेद 112. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 29 अंश छेद 8 हा अपूर्णांक पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक नाही विचारले. आता बघा या प्रत्येक पर्यायाचं घेतलं पाहिजे. आपण पर्याय 1चं बघूया आधी. 3 पूर्णांक 5 अंश छेद 8 आहेत. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण काय करायचं, या दोघांचा गुणाकार. बघा इथे 8 गुणिले 3 आणि अंशामध्ये जो आहे तो मिळवायचा आहे आणि खाली छेद आहे तसा 8 लिहायचा. मग 8 त्रिक 24, 24 आणि 5 29. किती आलं 24 आणि 5 29 आणि छेद आहे तसा 8. बघा या पहिल्या ह्याचं तर उत्तर 29 अंश छेद 8 आले म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहे. पण आपल्याला नाही विचारले कोणता अपूर्णांक नाही. मग आता इथे बघा दुसरा पर्यायचं बघूया आपण. 58 छेद 16 आहे. इथे भाग जात असेल तर भाग घालवून घेऊया आपण. 2ने भाग जातोय. बघा बे दुने 4 बे दुने 4 1 राहिलाय बे 8 16 परत इथे बे 8 16 काय राहिले इथे 28 छेद 8. सॉरी इथे मी चुकून 56 घेतलं, इथे 58 आहे.
दुसरा पर्याय आपल्याला असा दिलाय 58/16 आहे। मग इथे बघा, इथे आपण जर 2 ने भाग घालवला तर बघा बे दुने 4 किती आलं इथे, बे दुने 4, 1 राहिला, बे 9 18 आणि बे 8 16। इथे आपण 2 ने भाग घालवला तर किती येतं, 29/8। म्हणजे बघा हे पण सेमच आलं, म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहे। आता तिसरा पर्याय बघूया, तिसरा पर्याय किती आहे, 3.6/8 आहे। आता बघा इथे यांचा गुणाकार डायरेक्ट आपण आता बघा 8 × 3 + 6 आणि छेद हे 8। आता 8 त्रिक 24, 24 आणि 6 30/8। मग हे आहे का 30/8 आहे। मग आपल्या इथे तर 29/8 आहे, म्हणजे हे सममूल्य अपूर्णांक नाही। बघा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटलं। तरी पण आपण चौथा प्रश्न बघूया, चौथा पर्याय बघूया, 290/80 आहे। मग या शून्याला आपण हे शून्य कट केलं तर 29/8 येतं, म्हणजे हा पण सममूल्य अपूर्णांक आहे। मग अपूर्णांक नाही कोणता, तर पर्याय क्रमांक 3। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, या गुणाकाराशी सममूल्य असणारा गुणाकार पुढीलपैकी कोणता। बघा इथे आपण प्रत्येक पर्याय घेतलेला आहे। आता इथे आपण जेवढा भाग जातोय तेवढा आपण भाग घालवून घेऊया। मग इथे 21 × 1 = 21, 21 × 1 = 21। इथे बघा 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 18 × 1 = 18, 18 × 1 = 18। आता राहिलंय का, आपल्याला माहिती आहे गुणाकार करताना आपण समोरचा आहे तसा गुणाकार, मग 1 × 1 × 1 किती येतं उत्तर, 1च येतं। 1 × 2 × 1 बरोबर किती येते इथे 2। मग याचं उत्तर किती आलंय, 1/2 म्हणजे अर्धा हे आले। आता इथे पण बघा 7 × 1 = 7, 7 × 1 = 7। बघा इथे 6 × 1 = 6, 6 × 2 = 12। आता इथे बघा बे 1 × बे, बे 5 = 10। या पद्धतीनं भाग घालवून घेतलाय। आता इथे सुद्धा बघा वर फक्त काय राहिलेली आहे, संख्या 5 राहिलेली आहे। मग इथे लिहून घेऊया 5 आणि छेदामध्ये बघा इथे 8 राहिलेलं आहे फक्त। मग याचं उत्तर आलंय 5/8 आलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा 7 × 1 = 7, 7 त्रिक 21 आणि इथे बघा बे त्रिक 6, बे 7 14। आता इथे बघा बे सक 12, बे 5 10। आता इथे कुठे जातोय का भाग, मग याचं किती आलं, 3 त्रिक 9, 9 सक 54 आणि इथे 7 × 5 = 35, 54/35 आले। मग आपण सगळ्या पर्यायाचं तर काढलेलं आहे, पण आपलं मेन राहिलेलं आहे की आपण याच्याशी सममूल्य विचारले, म्हणून आपण त्याचा आधी काढायला पाहिजे होतं, ते आपण काढून घेऊया। बघा इथे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 7 × 1 = 7, 7 × 1 = 7। आता इथे मात्र काय राहते, इथे भाग जातोय का नाही, मग इथे काय राहिलं 5 × 5 आणि 8 × 2 = 16, म्हणजे 5/16। बघा हे पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय हे आलेलं आहे। आता आपण याचं काढूया। बघा काय दिले आपल्याला, 6/7 × 21/24 × 5/6, 5/6। आता इथे भाग जातोय, तो भाग घालून घेऊया। 6 × 1 = 6, 6 × 1 = 6, 7 × 1 = 7, 7 त्रिक 21, 3 × 1 = 3, 3 × 8 = 24। मग इथे राहिलंय काय, 5/8। मग बघा बरं, दिलेलं गणित आपल्याला हे आहे, मग याच्याशी सममूल्य गुणाकार कुणाचा आहे विचारलं आहे की नाही। मग 5/8 कुणाचं उत्तर आले, तर बघा इथे 5/8 पर्याय क्रमांक 2चं, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा इथे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे। या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया। 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो। आता रेखांकित भाग बघा 1 2 3 4 5 6 7 8, एकूण भाग किती आहे, 8 आहे। रंगवलाय किती, 1 2 3, म्हणजे 3/8 हे कोणाचं उत्तर येतंय। बघा या पद्धतीने आपण पर्याय लिहून घेतले दिलेले। आता याला जर आपण 11 ने भागलं तर बघा 11 त्रिक 33 आणि 11 8 88, याचं उत्तर किती आले, 3/8 हेच आपलं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे। आता बघा याला जर आपण भागलं 6 ने तर 6 6 36 आणि 6 10 60, इथे पण भाग जाते बघा, बे त्रिक 6 आणि बे 5 10। मग इथे उत्तर किती आले, 3/5। आता इथे बघा
45ला जर 5ने भागलं म्हणजे दोघांना 5ने भागलं तर 5 9 45 आणि 5 1 5 आणि 5 5 25 म्हणजे किती आले. आणि इथे पण भाग जातोय 3 त्रिक 9 3 5 15 किती आलं उत्तर 3/5. आता इथे बघा या शून्याला आपण हे शून्य कट केलं आणि याचं 6/10ला जर आपण भागलं 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 याचं उत्तर किती आले 3/5. मग आपल्याला पाहिजे काय या रेखांकित अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक. मग रेखांकित अपूर्णांक आहे 3/8. मग 3/8 कुणाचे पर्याय क्रमांक 1चं म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 33/88. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा 312/1009 अधिक 706/2018 अधिक 344/1009. आता बघा याचं जर बारकाईने आपण निरीक्षण केलं तर याला जर आपण 2ने गुणलं छेद समान झाला पाहिजे. मग याला जर 2ने गुणलं तर 2018 येतं, याला पण 2ने गुणलं तर 2018 येतं. म्हणजे छेद समान कधी होतो की या अपूर्णांकाला 2ने गुणल्यावर आणि या अपूर्णांकाला 2ने गुणल्यावर. मग बघा या पद्धतीने या दोघांना गुणल्यावर 624/2018 आलं. हे आहे तसं लिहिलं. याला 2ने गुणल्यावर 688 आणि छेद 2018. छेद समान आहे म्हणून मी एकदाच लिहून घेतला आणि अंशांची बेरीज केली. बेरीज केली 2018 आणि छेदामध्ये पण 2018. मग बघा बरं पर्याय क्रमांक 4 मध्ये 2018 अंश छेद 2018 म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सममूल्य अपूर्णांक यावरील स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.